हॅलो. मन्या, हाय, बोल. मन्या तू रागवली ना बाळा आमच्यावर खूप. नाही आई. मग असं का म्हणालीस की या घरात पाऊल ठेवणार नाही परत कधी? आई तू मला माहितीये, मला सगळं माहितीये, तू रागाच्या भरात बोललीस, पण असं नक्कीच काही करणार नाहीस. नाही आई, मी रागाच्या भरात नाही बोलले. मी जे काय बोलले ते खूप विचार करून बोलले. आणि हा सगळा प्रकार जर माझ्या बाबतीत घडला असता ना तरी मी सहन केला असता, पण राजवीरचा अपमान मी नाही सहन करू शकत आई. मनो ऐक ना बाळा, आपला नितीश लहान आहे की नाही, काही गोष्टी खरंच नाही कळत त्याला, पण तू मोठी आहेस ना, तू समजून घे ना त्याला प्लीज. आई किती समजून घ्यायचं? बरं, त्याला त्याची चूक समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो मान्य करायलाच तयार नाही. मग कसं समजू मी, तूच सांग. आणि तुला माझा स्वभाव माहितीये, मी जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असतं ना तर मला नसतं जमलं. मी स्वतःलाच माफ करू शकले नसते. म्हणून मला सगळं कळतंय, पण एक सांगू का, हे सगळं खूप ताणलं जातंय आणि ते आपल्यासाठी चांगलं नाहीये बाळा. पण मी काही करतच नाही आहे, नितीश ताणतोय सगळं. तू मला सांग, हा विषय काल संपवता आला असता की नाही? काल माफी मागितली असती तर सगळं संपलं असतं, पण नाही. नितीशने नाही केलं तसं, त्याने स्वतःच खरं केलं. आणि आई, एवढं सगळं होऊन सुद्धा आज सकाळी राजवीर नितीशची बाजू मला समजवत होते. मला कळतंय बाळा सगळं, मी सुद्धा त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला, पण तो माझंही ऐकत नाहीये. आता सुद्धा तो काही न बोलता निघून गेला. का वागतोय असं? सगळं समोर आहे ना, कोण चुकलं कोण नाही. मग माफी मागायला काय हरकत आहे? आणि आई, मी तुला खरंच सांगते, जोपर्यंत नितीश राजवीरची माफी मागत नाही तोपर्यंत मी घरी येऊ शकत नाही. म्हणे प्लीज असं नको नको बोलू प्लीज. सॉरी आई, मला माहितीये तुला या सगळ्याचा खूप त्रास होतोय, पण मी खरंच काही नाही करू शकत. मला फक्त नितीशच्या वागण्याचा राग आलाय आणि मला सिरियसली असं वाटतं की त्याला आता कळायला हवं कोणाशी कसं बोलावं आणि कसं वागावं. मला माहितीये, मला सगळं काही कळतंय, पण त्याच्यावर नको रागवू ग, त्याचा खूप जीव आहे तुझ्यावर बाळा. आई, माझाही आहे. म्हणूनच म्हणते बाळा, असा डोक्यात राग घालून घेऊ नकोस ना प्लीज. आई, मी तुझ्यावर आणि बाबांवर रागू शकते का? मला माहितीये, ऐक ना, मी तुला सांगते ना, मी पुन्हा एकदा बोलेन त्याच्याशी, तो नक्की ऐकेल माझं, खरंच. ठीक आहे, पण आई तू प्लीज स्वतःला त्रास नको करून घेऊ या सगळ्याचा. हो, ठेव फोन. बाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो, आज ऑफिसचा फर्स्ट डे आणि इतकं थकेलं गुड मॉर्निंग. कम ऑन मॅन, बी एनर्जेटिक. गुड मॉर्निंग. ये होईना बात. काय मग, कसं वाटतंय तुला तुझ्या स्वतःच्याच ऑफिस मध्ये पहिला दिवस? छान वाटतंय. कम ऑन यार, आज ऑफिस मध्ये तुझा पहिला दिवस आहे आणि इतकी थंड रिॲक्शन. नितीश, काय झालंय? काही टेन्शन आहे का तुला? सुष्मिता, तू राजवीर जिजूंबद्दल बरोबर बोलत होतीस. म्हणजे राजवीर काही बोलला का तुला? काल तू गेल्यानंतर ताई आणि राजवीर जिजू घरी आले होते. कशासाठी? काल ऑफिसच्या कार्यक्रमात मी त्यांचा अपमान केला असं त्यांचं म्हणणं आहे. मला ना काय काय चाललंय ना काही कळतच नाही. ओ, आता मला कळतंय काल मन्मा आणि राजवीर लवकर का निघून गेले ते. मला तर वाटतंय जिजूंनी ताईला एकाचं दोन करून सांगितलं असणार, म्हणून ताई एवढ्या रात्री मला जाब विचारायला घरी आली. आणि एवढंच नाही तर तिने मला धमकी सुद्धा दिली की मी जर राजवीर जिजूंची माफी मागितली नाही तर म्हणे घरी पाऊल ठेवणार नाही. खरंच मन्मा असं म्हणाली? खरंच.
सुष्मिता तूच सांग मला, यात माझं काय चुकलं? आणि आई बाबा सुद्धा मला राजवीर जिजूंची माफी मागायला सांगताय. नितीश, तू त्यांची माफी मागायची नाही. अरे तू काहीच चुकीचं केलं नाहीये, तर तू का माफी मागायची? सुष्मिता तुला पण वाटतं ना मी काही चुकीचं केलं नाही? अरे नितीश, चान्सच नाहीये. आणि जर तू काही चूक केली असती तर तुझी चूक तुलाच कळली असती. पण जर तू काही चूक केली नाहीये तर तू का माफी मागायची? नितीश, नाही. हा, एक्झॅक्टली. मी सुद्धा आई बाबांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांना माझं काही पटतच नाहीये. नितीश, डोंट वरी. आय कॅन अंडरस्टँड की तुला आता काय वाटतंय. मला माहितीये राजवीर कसा आहे तो. राजवीरचे समोरच्याला डॉमिनेट करण्याचे सगळे फंडे मला माहिती. पण नितीश, मला हे कळत नाहीये की मनवा हे सगळं का करतीये, आणि तिने तरी असं का वागावं. जाऊ दे ना नितीश. हे बघ, आज आपल्या ऑफिसचा पहिला दिवस आहे आणि मला असं वाटतं की आपण आपल्या कामावर फोकस करूया. त्यामुळे तुझा मूड सुद्धा चांगला होईल. काय झालं म्हणून? एवढा चेहरा का पडला तुमचा? नाही, काही नाही. मला नाही सांगणार? आईचा कॉल होता. काय म्हणाल्या मग आई? आणि तुम्ही नीट बोललात ना त्यांच्याशी? चिडला नाहीत ना? म्हणून मला माहिती आहे नितीशची चूक आहे या सगळ्यात, पण त्याच्या चुकीची शिक्षा तुम्ही आई बाबांना देण्यात काय पॉइंट आहे मला सांगा. म्हणजे मला मान्य आहे की तो कुठे चुकतोय हे आई बाबांनी त्याला समजावून सांगायला पाहिजे, पण तुम्ही सुद्धा थोडं समजुतीने घ्या ना म्हणवा. नाही राजवीर, मला नाही वाटत समजून घेण्यासारखं काही उरलंय. काय म्हणाले आई? मी त्यांना म्हणाले ना की मी यापुढे घरात पाऊल नाही टाकणार. तर आई बाबा खूप हर्ट झालेत. खूप खूप वाईट वाटतंय त्यांना. आई विचारत होते की तू खरंच असं नाही ना करणार? मग काय म्हणालात तुम्ही? काय बोलणार मी? नाही सांगा ना, काय म्हणालात? राजवीर, मी आता मागे नाही येणार. नितीश जोपर्यंत तुमची माफी मागत नाही तोपर्यंत मी नाही त्या घरात जाणार. मला असं वाटतं तुम्ही अजून एकदा विचार करावा म्हणवा. नाही, विचार मी नाही, विचार नितीशने करायला हवाय. म्हणून आपण एक काम करू, नितीशशी शांतपणे बसून बोलू यावर. नाही राजवीर, माझा निर्णय झालाय. जोपर्यंत नितीश तुमची माफी मागत नाही तोपर्यंत मी त्या घरात पाऊल नाही टाकणार. आता तुम्हीच तुमच्या डिसिजनवर फर्म आहात, त्यामुळे तुमचं आणि तुमच्या फॅमिलीचे रिलेशन संपेल. पण आता तुम्हालाच ते पटत नसेल तर त्याला मी काही करू शकत नाही म्हणवा. चला जेवूया ना. तयारी करते. त्याला जर का जेवायचं असेल तर बोलवा त्याला. नितीश, नितीश चल जेवायला. आरती, तुला किती वेळा सांगितलं नको टेन्शन घेऊस, सगळं नीट होईल. कळतंय का? कळतंय. काय बाबा? अरे जेवायचं नाहीये का तुला? हो, फोनवर होतो म्हणून वेळ लागला. बस. बरं मला सांग, नवीन ऑफिसचा पहिला दिवस कसा गेला? खूप छान गेला. ऑफिस नवीन आहे त्यामुळे तिकडे काम करायला एक वेगळीच एनर्जी मिळते. गुड. आणखीन काही लागलं तर वाढून घ्या. आरती, तुझं ताट कुठे?
तू जेवणार नाहीयेस? मला भूक नाहीये. हे बघ, अन्नावर राग काढू नकोस हा प्लीज. मला खरंच भूक नाहीये. का भूक नाहीये? आरती जेवून घे, उगाच उपाशी राहू नको. मी सांगितलं ना तुम्हाला एकदा, मला खरंच भूक नाहीये. आई प्लीज जेवून घे. तू तर बोलू सुद्धा नकोस हं माझ्याशी. तुला जर का माझं काही ऐकायचं नसेल तर मी तुझं काहीच ऐकणार नाही. आई अगं असं काय करतेस? हे बघ, बाकीच्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्या गोष्टींचा संदर्भ तू इथे नको जोडूस. बाकीच्या गोष्टी म्हणजे कशाबद्दल बोलतोयस तू? कुणाबद्दल? मनवाबद्दल बोलतोयस. सख्खी बहीण आहे ती तुझी. एवढ्या लवकर परकी झाली? अगं आई, मी कुठे असं म्हणालो? हे बघ नितीश, तुला फरक पडत नसेल, मला फरक पडतो. माझ्या पोटची पोर आहे ती. आणि ती जर का असं म्हणत असेल की ती तिच्या माहेरी येणार नाही, तर अन्नाचा एक कण सुद्धा माझ्या घशाखाली उतरणार नाही. आरती, माझं ऐक. प्लीज आग्रह करू नका. मी खरंच जेवणार नाहीये. तुम्ही घ्या जेवण. आपण नाही जेवायचं. नितीश, जेवायचं नाही तुम्हाला? मला माहितीये तुम्ही जेवला नाही. जेवून घ्या. नकोय मला. का नको? इच्छा नाहीये माझी. असं बोलून कसं झालेल मनवा, मला सांगा. आणि इच्छा नसायला काय झालंय? खरंच मला भूकच नाहीये. मनवा, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो आणि तुम्ही नाही म्हणताय. शिव, काय झालंय हे सगळं? मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की असं काहीतरी होईल. मी समजू शकतो मनवा, पण उपाशी राहून कसं चालेल? अश्विन, खरंच नको. तिकडे आई बाबा पण जेवले नसते. तुमच्या बाबांनी आईंना समजावलं असेल आणि ते दोघं जेवले सुद्धा असतील. ट्रस्ट मी. मनवा, खरंच नको. मनवा, मी म्हणतोय म्हणून तरी ऐका. मनवा, मला सांगा, असं उपाशी राहून कसं चालेल? हा? आणि तुम्ही उपाशी राहिला तर मला आवडणार नाही, मी सांगून ठेवतो तुम्हाला. आय एम सॉरी राजवीर, तुम्ही एवढं जेवण घेऊन आलात, पण मला खरंच नकोय आता जेवायला. तुम्ही आशा नाही ऐकणार. खूप हट्टी वागताय मनवा तुम्ही. मनवा, मी एवढं बोलतोय आणि त्याचं तुम्हाला काहीच नाही. असं नाहीये राजवीर. मग तुम्ही जेवत नाही त्याचा अर्थ काय होतो मनवा? तुम्ही प्लीज असं नका ना बोलू. मी प्लीज म्हणू का तुम्हाला जेवण्यासाठी? मनवा, मला एक सांगा, माझा मूड नसतो, माझी इच्छा नसते, तेव्हा मला काय सांगता तुम्ही? अन्नावर राग नाही काढायचा, बरोबर ना? आणि आता तुम्ही असं करताय. आणि जर आता तुम्ही जेवला नाहीत ना मनवा, मी असं समजेन तुम्हाला माझ्या शब्दाची किंमत नाहीये. घ्या घ्या. व्हेरी गुड. मी घेते. का? नवरा एवढं स्वतःच्या हाताने तुम्हाला प्रेमाने भरवतोय आणि तुम्ही नाही म्हणताय. आरती, काय ग? तुझ्या डोळ्यात पाणी? जेव कुठे काय, काहीच नाही. तुझ्या डोळ्यातलं पाणी जगापासून तू लपवू शकते, माझ्यापासून नाही. हे घे, 2 घास खाऊन घे.
मला नकोय. असं करून कसं चालेल? मला खरंच नकोय हो. आरती, सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. आपली मुलं आता मोठी झाली आहेत. त्यांनी कसं वागायचं हे आपण आता नाही शिकू शकत त्यांना. का मोठी झाली आपली मुलं? लहानच राहिली असती तर किती बरं झालं असतं नाही. मला आठवतंय मुलं लहान होती ना तेव्हा नितीश कधीच अभ्यास करायचा नाही. मग मी त्याला ओरडायचे. पण मनूला मी नितीशला ओरडलेली अजिबात आवडायचं नाही. ती चिडायची, माझ्यावर रागवायची आणि नितीशची बाजू घ्यायची. एकदा असंच झालं. अभ्यास करत नाही म्हणून मी नितीशला ओरडले. मग मनू चिडली माझ्यावर आणि दिवसभर नितीशला घेऊन बसली होती. दोघंही माझ्याशी बोलत नव्हते. मी रात्री जेव्हा त्यांच्यापाशी जेवणाचं ताट घेऊन गेले तेव्हा मी काय पाहिलं माहितीये? मनू नितीशला असं मांडीवर घेऊन थोपटून झोपवत होती. नितीश बिचारा न जेवताच झोपून गेला आणि मनू माझ्यावर चिडली होती ना, म्हणून ती सुद्धा नाही जेवली. पोटची पोरं जेवली नाही की खूप त्रास होतो आईला. मी पण नाही जेवले. मला झोप नाही लागली रात्रभर. मी जेव्हा मध्यरात्री बघितलं ना तेव्हा मनू आणि नितीश दोघेही डायनिंग टेबल पाशी होते. आणि गंमत म्हणजे मनूने नितीशला असं डायनिंग टेबल वर बसवलं होतं आणि तिला भूक लागली होती म्हणून भरवत होती, जीव घालत होती. आपला नीती सुद्धा चिमुरडा मनूचं बघून तिला भरवत होता. हे बघून माझ्या डोळ्यात खूप पाणी आलं. नाही, माझी मुलं माझ्यावर रागवली होती, चिडली होती, रुसली होती म्हणून नाही काय. या दोन्ही भावंडांचं एकमेकांवरचं प्रेम बघून मला भरून आलं. आनंदाश्रू होते ते. आणि मला वाटलं की दोघं जण कायम अशीच आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करतील, एकमेकांची साथ देतील. पण नाही, माझा गैरसमज होता तो. आरती, खरं बोलतेय मी. त्रास कसला होतो माहितीये का तुम्हाला? म्हणजे जर का आधीपासूनच लहानपणापासून या दोघांचं पटत नसतं तर आपल्याला काहीच वाटलं नसतं. पण तसं नाहीये ना. खूप प्रेम केलं दोघांनी एकमेकांवर, जीवाला जीव लावला आणि आता एकमेकांचे वैरी झालेत. एक डोक्यात राग घालून बसली आणि दुसरा म्हणतो मी माफी मागणार नाही. आणि ही म्हणते जोपर्यंत हा माफी मागणार नाही तोपर्यंत मी या घरात पाऊल टाकणार नाही. ह्या घरात, तिच्या स्वतःच्या घरात ती पाऊल टाकणार नाही. असं नाहीये. नको काळजी करूस. सगळं नीट होईल. नका ना खोटं बोलू. मला बरं वाटावं म्हणून खोटं बोलताय ना तुम्ही. काय ठीक होणार आणि कसं ठीक होणार आहे मला सांगा ना. म्हणून डोक्यात राग घालून बसलीये. नितीश असं म्हणतोय की तू माफी मागायला तयारच नाही आणि आई वडील म्हणून आपल्या दोघांचे काय हाल होत आहेत ते आपल्यालाच ठाऊक आहे. कोणाला त्याची किंमत आहे का? वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. बर चल, 2 घास खाऊन घे. नको मला. आरती ऐक मला. नको मला. आरती, खरंच नको. मनवा, मी गेलो असतो ना प्लेट ठेवायला खाली. का गेलात तुम्ही? ठीक आहे, असू द्या. बरं नीट जेवलात ना तुम्ही की मी सांगतोय म्हणून खाल्लं?
तसं असेल तर सांगा, मी जाऊन काहीतरी बनवतो. नाही, मी नीट जेवले. नक्की. ओके. उद्या मी एक बोर्ड आणून लावणार आहे रूम मध्ये आपल्या. कशासाठी? त्यावर लिहून ठेवणार आहे मी, मनवा प्लीज स्माईल. नाही, असं केल्याशिवाय तुमच्या लक्षातच राहणार नाही की मला तुमच्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल अपेक्षित आहे. मनवा. बस झालं ना, किती विचार करणार आहे त्या गोष्टींचा. काय करू राजवीर, नाही जात विचार डोक्यात ना. एवढं सगळं झालंय पण अजूनही तो माफी मागायला तयार नाहीये. मनवा, पुन्हा तेच. प्लीज सोडा तो विचार करणं आता. नाही जमत मला असं. माझ्यासाठी पण नाही. आता मी म्हणालो की तुम्हाला माझ्या शब्दाची किंमत नाही, तर आवडणार नाही ते तुम्हाला. प्लीज असं नका बोलू. मी काय करू मनवा, तुम्ही ऐकतच नाही आहात माझं. तुम्हाला किती वेळा सांगायचंय मनवा, तुमच्या चेहऱ्यावर स्माईल हवंय मला.